नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण बटाटापासून एक अशी मस्त जबरदस्त रेसिपी बनवतोय की यापूर्वी तुम्ही कधी खाल्ली नसेल आणि बनवली सुद्धा नसेल। बराच वेळा काय होतं, टिफिनची घाई गडबड असते किंवा मग पाहुणे वगैरे आलेले असतात, तर त्यावेळी नाश्त्यामध्ये चटपट होणारं आणि झटपट असं काहीतरी युनिक असं बनवावं आपल्याला सुद्धा वाटत असतं। त्यावेळी ही रेसिपी तुम्ही फक्त कच्च्या बटाट्यापासून बनवू शकतात। बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा त्याहूनही टेस्टी, म्हणजेच एक नंबर अगदी रेसिपी आहे। तर रेसिपी संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा। सगळ्यात पहिल्यांदा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि वरची साल काढून किसून घ्यायचा। आता पाण्यामध्येच ठेवायचा जेणेकरून तो काळा पडणार नाही। नंतर काय करायचं, एक कांदा घ्यायचा। आता कांद्याची बघा वरची साल काढून घ्यायची आणि कांदासुद्धा आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण टकला करून घ्यायचा किंवा साल काढणं म्हणलात तरी चालेल। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, अगदी त्याचे लांब असे पातळ काप करून घ्यायचे आहेत। आता बऱ्यापैकी तुम्हाला मी इथे कांदा दाखवला। कांदा जेव्हा आपण वरची साल काढतो त्यावेळी आतमधून काळा असं बुरशीसारखं ते दिसत असतं, तर त्यावेळी काय करायचं, कांदा हा जो असतो असाच चिरून घ्यायचा नाही, तर ती बुरशीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप घातक असते। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कांदा सुरुवातीला, बुरशी पूर्ण ती वरची काढून घ्यायची आणि नंतर तुम्ही किंवा एखादं आवरण जरी काढून टाकलं तर काही हरकत नाही आणि नंतर कांदा चिरून घ्यायचा। मिरचीसुद्धा अगदी बारीक अशी कट करून घ्यायची। कांदा बघा उभा लांब कट केलेला आहे। त्याच्यानंतर काही कांद्याची पात होती माझ्याकडं, तर ती कांद्याची पातसुद्धा मी ती अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला काय करायचं, ते एका साईडला ठेवून द्यायचे कट केलेले आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। तर आता पहा, इथे जो बटाटा होता ना, तर तो बटाटासुद्धा अगदी व्यवस्थित छान असा आपण पाण्यामध्ये किसलेला होता, तो साईडलाच आहे। आता दुसऱ्या एका छोट्या भांड्यामध्ये काय करायचं, आपल्याला गाजर थोडंसं किसून घ्यायचं आहे। अजून तुमच्याकडे काही एक्स्ट्राच्या भाज्या वगैरे असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। तर पहा, एक गाजर मी इथे बारीक असं किसून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं होतं सुरुवातीला। आता जो आपण किसून घेतलेला जो बटाटा होता, तर तो काय करायचं बघा, पाणी पूर्ण त्याच्यातील दोन्ही हातांनी असं मस्त पिळून काढायचा आहे आणि तो कोरडा बटाटा जो किसून घेतलेला तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर आता इथे मी एका बाउलमध्ये काढून घेते। पहा, पूर्ण आपल्याला ज्या त्यावेळी पाणी पिळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे किस याच्यामध्ये व्यवस्थित असा घालून घ्यायचं आहे भांड्यात। आता त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, गाजर किसून घालायचं आहे। पहा, तर ते जे गाजर आपण किसून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे बाकीचे जिन्नस कट करून घेतले होते ते एक एक करून घालूयात। सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये मोठा कांदा कट करून घेतलेला तो घालायचा आहे आणि कांद्याची पात घालून घ्यायची। नंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली होती ती आणि मिरच्यासुद्धा इथे बारीक कट करून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत। जर लहान मुलं खात असतील ना, तर मिरची शक्यतो करून वाटून घ्या, म्हणजे कसं खाताना दाताखाली मिरची लागणार नाही। आता बेसिक मसाले, त्याच्यामध्ये हळद पावडर घालायची, धना पावडर घालायची, गरम मसाला थोडासा घालायचा। सुरुवातीला अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे, चिली फ्लेक्स थोडीशी घातली आहे आणि नंतर इथे पहा ओवा घेतलेला आहे हातावरती। थोडासा ओवा सोडून हातावरती घातला की खूप छान असा स्वादसुद्धा येतो पदार्थाला। अख्खे जिरेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात। तर पहा, इथे सर्व मसाले घालून घेतले, बेसिकच आहेत जे की आपल्याकडे घरामध्ये असतात उपलब्ध। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीठ घालून घेतल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला काय करायचे, एकत्र अशी चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। जेणेकरून काय होतं, जे मिठाचं पाणी आहे ते पदार्थामध्ये पाणी सुटतं मिठाचं आणि नंतर पाहू शकता इथे अगदी छान असं मस्त याच्यातून पाणी सुटायला लागलेलं आहे या सर्व जिन्नसला। याच्यामध्येच आता पाणी वगैरे बिलकुल घालायची गरज नाही आहे। आपण याच्यामध्ये घालतोय ते म्हणजे तांदळाचं पीठ। तर इथे मी पाऊण कप किंवा अर्धी वाटी तुम्ही इथे ना तांदळाचं पीठ याच्यामध्ये ॲड करू शकतात किंवा याच्या अलावा तुम्ही अजून कोणती पिठं घालायची असतील, ज्वारीचं घालू शकता, बाजरीचं वगैरे ते घालू शकता, पण कोणतीही पिठं न वापरता आज फक्त आपण इथे तांदळाचं पीठ घालून हा पदार्थ बनवते। खूपच भारी लागतो, एकदा बनवून नक्की पहा। व्यवस्थित त्या तांदळाच्या पिठामध्येच पाणी न घालता छान असं मळून घ्यायचा गोळा। इथे पाहू शकता गोळा तयार करून घेतला आपण। आता याला थोडंसं वरतून तेल लावायचं आणि गोळा साईडला करायचा। आता जास्त वेळ ठेवायचं बिलकुलही गरज नाही। पहा, लगेचच हातावरती थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं आपल्याला लिंबाच्या आकाराचं याच्यामधून काय करायचं आहे, थोडासा गोळा काढून घ्यायचा लिंबाच्या आकाराचा आणि आपल्याला व्यवस्थित असं हातावरती थापून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण टिक्की बनवतो की नाही, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे
थापून घ्यायचं आहे। जर समजा तुम्हाला टिक्की बनवायची नसेल तर थोडंसं जास्त मोठं म्हणजेच पुरीच्या आकारामध्ये आपण हे बनवून घेऊ शकतो। तर इथे जवळपास मी पुरीच्या आकारामध्येच अगदी पातळ पातळ छान असे तयार करून घेतलेले आहेत। आता एक एक करून मी सर्व तयार करून घेते आणि मस्त असे 2-3 झाले की मग आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात। तर इथे पहा दुसरासुद्धा मी व्यवस्थित असा थापून घेतलेला आहे। जर साईडनं थोड्याशा कडा चिरत असतील तर थोडंसं हाताने सेट करून घ्यायचं आणि आकार छान मस्त गोल करून घ्यायचा। आता पहा लगेच इथे काय करायचं आहे, पॅन ठेवायचं आहे आणि पॅनला आपल्याला वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं। सुरुवातीलाच लावायचं, नंतर कोणताही पदार्थ जेव्हा आपण याच्यावरती घालतो या तव्यावरती तेव्हा तेल लावायची बिलकुलच गरज नाही। हा हनीकॉमचा तवा आहे। तवा इतका छान आहे वापरायला, चपाती भाकरी किंवा तुम्ही डोसा याच्यावरती कोणत्याही प्रकारचे थालीपीठ असू देत, सगळं काही तुम्ही याच्यावरती करू शकता। आंबोळी वगैरे मस्त तवा आहे, अजिबात पदार्थ चिटकत नाही। एकदा तेल लावलं की सुरुवातीच्या एका ह्याला की नंतर तेल लावायची सुद्धा गरज नाही। तर सगळे आलटीपलटी करून व्यवस्थित भाजून घेऊया। तोपर्यंत इकडे मी ऑडी युनिरॅपचा पेपर फॉईल पेपर वापरते, जो की वापरायला इको फ्रेंडली आहे आणि याच्यामध्ये पदार्थ अगदी फ्रेश आणि टवटवीत राहतो। तर इथे पहा तो कट करून घेतला आणि साईडला प्लेटमध्ये काढून ठेवूयात। आता इथे पहा मस्त एका साईडनं आपली ही टिक्की भाजून घेतलेली आहे आणि हिला आता पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूनी थोडंसं वरतून थोडंसं तेल लावायचं आणि छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची। हे तांदळाचं पीठ वापरलं त्याच्यामुळे खूप मस्त लागते, खरपूस लागते। याच्यामध्ये तांदळाच्या पिठासोबत ना अजून तुम्ही ज्वारीचं पीठ वगैरे पण ॲड करू शकतात किंवा जर तांदळाचं पीठ नसेलच तुमच्याकडे तर कॉर्नफ्लोअर वापरू शकता किंवा मैदा थोडासा आणि रवा वगैरे बिलकुल वापरलेला नाही बरं का। तर इथे अशा पद्धतीनं तुम्ही ही टिक्की बनवू शकतात। पहा लगेच इथे मी दोन्ही बाजूनी भाजून झाली की काढून घेतलेली आहे। अशी सर्व काही मी इथे एकदम बनवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपण फक्त एक बटाटा मोठा आणि एक छोटासा किसून घेतला होता, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आपण घातलं आहे आणि खूप जास्त इथे आपले हे टिक्की तयार झालेले आहेत। तर पाहू शकता मस्त अगदी खायला एक नंबर लागतात आणि एकदम जबरदस्त टेस्ट येते। यापूर्वी तुम्ही हा पदार्थ कधी खाल्ला नसेल आणि बनवला नसेल, नक्की तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हा पदार्थ बनवून पहा। एकदा तुम्ही बनवला ना की पाहुणे काय घरातले सुद्धा सर्वजण आणि पाहुणे मंडळी शेजारी पाजारी सुद्धा जर खाल्ले ना तर खरंच खूप खुश होतील आणि तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत। तर इथे पहा आता मी लगेचच पहा मस्त अगदी सगळं बनवून घेतलं, सॉससोबत मायोनीजसोबत गरमागरम काढलं की मग काय राहतच नाही। मग गरमागरम खाऊनसुद्धा घ्यायचं, पाहुण्यांना करून घातलं तर नक्कीच खुश होतील। झटपट होणारा आहे कच्च्या बटाट्यापासून, त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा बनवा। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता आणि असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, नक्की चेक करा। तुम्हाला खरंच खूप जास्त आवडतील, आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा। आणि चला मग उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान युनिक रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।